आता गोंडा भिजवायली तू. अरे शेजाऱ्या पाजाऱ्या सगळ्यांना रुटर मारून रान असं ओके करून ठेवलंय आणि आपल्या रानाला पाळी पण नाही. अरे ते लोक पेरतील शेजारी, आपण पाहतो ना असं टुकू 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 टुकू. पाळी तर हाणून घ्यावं लागणार आपल्याला. अरे पोटात पडलं तर जाता येईल कामाला. आणि तू असं 10-11 वाजता हॅरेस करायला आणि भाजीचा पत्ता नाही. काळ पडला काय तुम्हाला? करते ना, काय करायला कळलं ना. का नाही, पण रिकामा बसायचं नाही ना. हो तू सारखं तू आहे आखाड्यावर दिवसभर, मला काम धंदा पाहायला लागेल ना. लय बोंब पाडतात, गिळलं की कशा पसरतात. तुला काही घोर चिंता कोणा गोष्टीची वाटत नाही. बरं जाऊ द्या, कधी बी कवा पाहता भांडणाचा कुकर काढा तुम्ही. मग मी तेच म्हणून लागलो, जाऊ दे, ह्या बारीक सारीक गोष्टी चालू राहतात. हा अरे येडे, अर्धा धोंड्याचा महिना संपत आलाय. पण फोन नाही, काय नाही, आपल्याला धोंडे खायला बोलून काय नाही. अरे आखाड तोंड आले, डिझेल आणायला पैसे नाहीत आपल्याला. अहो बरीताना अरे कालच मला 2 साडी भेटले होते, हा त्याला बोलून घेतलंय, धोंडे खाऊ घातले, हा रसाळी खाऊ घातली, आणि गावात असून काय उपयोग आहे. अरे एक दिवस असं होईल की गावातली सासरवाडी कोणीच करणार नाही, प्रथा बंद पडत, गावातल्या गावात कोणच होणार नाही. कारण गावातल्या गावात जवायला कोणी ओळखायलाच तयार नाही. ज्याची सासरवाडी गावात आहे का हा त्याचं काहीच खरं नाही. अहो त्याला ध्यान नसेल राहिलं. मग तसंच होत ना, गावातला जावई असला की तो विसरून जातो, ध्यान राहत नाही. लांबचा असला की ते ध्यानात राहतोय. अरे पुन्हा सांगू लागले, ते धोंडे आहेत का, हा त्या धोंड्यात सोन्याचं काहीतरी असं अंगठीवाणी तर टाकलेलं होतं दोघांच्या बी. अरे आपल्याला त्याची काही आशा नाही हा मला, पण कमीत कमी आपल्याला मोठेपणाने बोलवायला तर पाहिजे ना. अरे काहीतरी विचार कर. आता फोन लावते, ते बनवून घेतलं आणि आपल्या जेवायला बोलवलं नाहीये. ते सांगतो तर तू काय करते, आपल्या दोघांचं भांडण लागलं की ते त्याला तेच पाहिजे. अरे आपण विचारून राहिलो तर फायदा होईना आपला. तुला मी सांगतो पण तू पटत नाही, तू मायावर धावती अशी. आता फोन लावते, त्या दारातच उठत नाही. जेव्हा म्हणते मानावर अंगठी करते तर तरच उठते. तसं नसतं जमत. गोडी गोडीन काही करावं लागत असतो. मग तुम्ही नवऱ्यानं शिकले म्हणजे मायावरच पुन्हा येईल. लेकीचं नसते काय वाटत, पुन्हा त्याला वाटत जवळ शिकवायला ते पोरगी आपल्याला भांडायची. ओळखू येत नाही, गोडीनं प्रेमानच करायचं. मी येतो आता, जाऊ तो गोऱ्या चारा पाणी करतो. दुपार जायचं टिपण करू आपण. मी नेहा टाकते 2-4. हा टाकते 2-4. भाजी केली. अरे थोडं थोडं जेवायचं, तुला जेवायला भूक राहिली पाहिजे ना. घरूनच जेवून जायचं काय. हो बरं, जरा नाश्ता करू.